लिव्हिंग वर्ल्डमध्ये डायव्हर्सिटी असते म्हणजे काय? पृथ्वीवरती बरेच इन्सेक्ट्स आहेत, प्लांट्स आहेत, त्याच्यानंतर बरेच ॲनिमल्स आहेत, अनेक बॅक्टेरिया आहेत. सगळं मिळून पृथ्वीवरची बायोडायव्हर्सिटी तयार होते. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर नंबर आणि वेगवेगळे टाईप्स ऑर्गॅनिझम्सचे जे पृथ्वीवरती आहेत त्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. नोन स्पीशीज किती आहेत? 1.7 to 1.8 मिलियन नोन स्पीशीज आहेत. अननोन स्पीशीज किती आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. या स्पीशीजचं आपण नॉमेनक्लेचर करतो. नॉमेनक्लेचर करतो म्हणजे या स्पीशीजना आपण विशिष्ट नाव देतो. प्रत्येक स्पीशीजला नाव का देतो? तर यांचा सायंटिफिक स्टडी आपण नीट करू शकतो. नीट करण्यासाठी आपण नाव देतो. नॉमेनक्लेचर करण्यासाठी म्हणजे एखाद्या स्पीशीजला नाव देण्यासाठी त्या स्पीशीजचं डिस्क्रिप्शन बरोबर व्हायला पाहिजे आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन म्हणजे कुठच्याही स्पीशीजची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपरली डिस्क्राईब करायची, ज्याच्यामुळे या स्पीशीजचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आपण नीट करू शकतो. तर ही झाली आयडेंटिफिकेशनची प्रोसेस. पण स्पीशीजला नाव दिल्यावरती ती स्पीशीज आपण नक्की कुणाकडे रजिस्टर करतो हाही प्रश्न आहे ना. ज्याप्रमाणे आधार कार्ड आपल्याला दिलं जातं ते एका विशिष्ट सरकारी संस्थेकडून दिलं जातं, त्याप्रमाणे ICBN म्हणजेच इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर ही एक जागतिक स्तरावरची संस्था आहे, जी संस्था प्रत्येक प्लांटच्या नावाचा रेकॉर्ड ठेवते आणि प्रत्येक प्लांटचं हे जे जेनेरिक किंवा सायंटिफिक नेम असतं ते सायंटिफिक नेम जगभर एकच असतं. मग जर प्लांट्ससाठी ICBN काम करतं तर मग ॲनिमल्ससाठी काय? ॲनिमल्ससाठी इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर म्हणजेच ICZN ही संस्था काम करते. ही संस्था प्रत्येक ॲनिमलचं, जगातल्या प्रत्येक ॲनिमलचं सायंटिफिक नेम स्वतःकडे रजिस्टर करून घेते. समजलं? आता इथे महत्त्वाचं काय आहे ते बघा. इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर हा लॉंग फॉर्म आहे ICBNचा आणि इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर हा लॉंग फॉर्म आहे ICZNचा. आणि याच्यामध्ये छोटे बदल, ऑफ आणि फॉरचा बदल करून आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ऑफ आणि फॉर कुठे नक्की वापरला जातो हे नीट लक्षात ठेवलं तर त्याच्यामुळे आपल्याला 4 मार्क मिळू शकतात. आणि जर आपल्या नीट लक्षात नाही राहिलं तर मग आपण 1 मार्क त्याच्यामध्ये स्वतःचा घालवू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या शॉर्टमध्ये आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय ते बघणार आहोत.